हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग. पहा, कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सराव संच 3.1 सोडवला आहे. यापुढे आपण संख्येचा घातांक जर m अंशछेद n रूपातील परिमेय संख्या असेल तर त्याचा अर्थ काय असणार आहे हे पाहणार आहोत. याआधी आपण इंडायसेसचे म्हणजेच घातांकांचे नियम देखील पाहिले आहेत. बघा, लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की 8चा वर्ग हा 64 आहे. सगळ्यांना माहिती आहे. ओके, 8चा वर्ग हा 64 आहे. आता आपल्याला 64चे घनमूळ काढायचे आहे. ठीक आहे, 64चे घनमूळ काढायचे आहे. ते कसे काढणार? तर 64 हा पाया असेल, घनमूळ म्हणजे आपण काय लिहिणार? तर 64चा घातांक आपण 1/3 लिहिणार. म्हणजेच काय येईल पहा, तर 8चा वर्ग, कारण 8चा वर्ग हा 64 आहे. 64 ही संख्या आपण कशा पद्धतीने लिहू शकतो? तर 8चा वर्ग आणि घातांक आपण लिहू शकतो 1/3. म्हणजेच काय, तर 64चे घनमूळ असणार आहे. पुढे बघा, म्हणजेच आपण काय म्हणू की 8च्या वर्गाचे घनमूळ बरोबर 4 आहे. याला आपण समीकरण 1 असे म्हणू. तसेच 8च्या वर्गाचे घनमूळ 4 आहे आपल्याला कळाले, पण अशाच पद्धतीने 8चे घनमूळ, बघा 8चे घनमूळ काय असणार आहे? तर 8चे घनमूळ कसं लिहिणार आपण? तर 8 आणि 1/3 अशा पद्धतीने लिहिणार. म्हणजेच काय, तर 2. मग 8च्या घनमूळाचा वर्ग, 8चे घनमूळ 2 आले आहे. पहा इथे, याचा वर्ग बरोबर काय येणार आहे? तर 8च्या घनमूळाचा वर्ग, 8च्या घनमूळाचा वर्ग बरोबर 8च्या वर्गाचे घनमूळ. ठीक आहे, बघा इथे 2 आहे, 2चा वर्ग किती? 4 आहे. म्हणजेच काय, तर 8च्या घनमूळाचा वर्ग बरोबर 8च्या वर्गाचे घनमूळ. ठीक आहे, लक्षात येते? 8च्या वर्गाचे घनमूळ, ठीक आहे, बरोबर 8च्या घनमूळाचा वर्ग. हे लक्षात घ्या. हे किती आहे? 8च्या घनमूळाचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग बरोबर 4. 8च्या वर्गाचे घनमूळ किती आहे? 4 आहे. आणि 8च्या घनमूळाचा वर्ग किती आहे? तर 2चा वर्ग 4 आहे आणि 4 आहे. दोन्ही काय आहे? तर दोन्हीही समान आहे आणि हेच त्यांच्यात असलेलं रिलेशन आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, तर 8च्या घनमूळाचा वर्ग असू दे किंवा 8च्या वर्गाचे घनमूळ असू दे, दोनही उत्तर सेम येणार आहेत. पण लिहिण्याच्या मात्र 2 पद्धती आहेत की 8च्या घनमूळाचा वर्ग आणि 8च्या वर्गाचे घनमूळ. पहा, यापुढे पाहूया. आता जर घातांक अपूर्णांक संख्या आहे तर त्याचा नियम आपण पाहिला आहे. घातांकाचे नियम आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिला आहे. नियम काय आहे? mचा घातांक आणि n हा कंसाचा घातांक असेल तर आपण काय लिहितो? या दोनही घातांकांचा गुणाकार आपण इथे लिहितो. म्हणजे आपण काय लिहिणार? m गुणिले nचा घातांक. हाच नियम जर आपण इथे अप्लाय केला, ठीक आहे, हा काय आहे? तर घातांकाचा नियम आहे. या नियमानुसार आपण हे लिहिलं तर कसं येईल पहा, 8चा दुसरा घातांक आणि त्याचा 1/3. म्हणजेच काय, तर 8चा 2/3 बरोबर आहे. यांचा गुणाकार आपण करतो. हे 2 आणि हे 3 आहेत. काय होईल? 2/3. 8चा 2/3 घातांक असे त्याचे उत्तर येणार आहे. म्हणजेच आता यावरून
यावरून आपण काय म्हणू शकतो तर 8चा 2/3 घातांक याचे दोन अर्थ आपण लावू शकतो. ठीक आहे, याचे दोन प्रकारे आपण अर्थ लावू शकतो. कसे पहा, एक 8चा 2/3 म्हणजेच काय तर 8चा दुसरा घातांक आणि 1/3 म्हणजे काय तर 8च्या वर्गाचे घनमूळ. ठीक आहे, बघा 8चा घातांक आपण लिहितोय 2/3 म्हणजेच हा जर आपण विस्तारित लिहिला तर कसा लिहिणार 8चा दुसरा घातांक आणि 1/3 म्हणजेच काय 8च्या वर्गाचे घनमूळ. पहा हा 8चा वर्ग आहे आणि याचे 1/3 म्हणजे घनमूळ आहे 8च्या वर्गाचे घनमूळ असा याचा पहिला अर्थ होऊ शकतो. दुसरा अर्थ काय होईल पहा, पुन्हा हेच आपण घेऊया. याच सेम उदाहरणाचा एक दुसरा अर्थ होऊ शकतो. बघा अशा पद्धतीने देखील आपण लिहू शकतो, कारण इथे काय आधी झालंय ते आपल्याला माहिती नाहीये, आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे. तर याचे दोन अर्थ आपण लिहू शकतो. एक काय 8च्या वर्गाचे घनमूळ आणि दुसरा काय लिहू शकतो की 8च्या घनमुळाचा वर्ग. दोन्ही उत्तरं ही समान येणार आहेत. ठीक आहे, दोन्ही उत्तरं ही समान येणार आहेत. 8चा घातांक इथे 2/3 आहे, दोन्हीकडेही याचे दोन अर्थ होतात. कसा लिहू शकतो तर 8चा दुसरा घातांक कंसाचा 1/3 घातांक म्हणजेच काय तर 8च्या वर्गाचे घनमूळ. ठीक आहे, 8च्या वर्गाचे घनमूळ. आणि याचा जो दुसरा अर्थ आपण सायमल्टेनियसली कसा लिहू शकतो तर 8 आहे, इथे वर्गमूळ आहे. ठीक आहे, सॉरी इथे घनमूळ आहे आणि या सगळ्याचा वर्ग आहे म्हणजे काय तर 8च्या घनमुळाचा वर्ग. पहा एकच उदाहरण आहे 8चा 2/3 घातांक. हेच आपण दोन वेगळ्या प्रकारे लिहू शकतो की 8च्या वर्गाचे घनमूळ आणि 8च्या घनमुळाचा वर्ग. इथे आणि इथे दोन्हीकडे मी एकच समजावून सांगितलं आहे की जर असं असेल एचा एमवा घातांक कंसाचा एनवा घातांक जर असेल तर घातांकाच्या नियमानुसार एचा एम गुणिले एनवा घातांक असे आपण लिहितो. आणि जर असे आपण लिहिले तर उत्तर आले 8चा 2/3 घातांक. आता याचे दोन प्रकार आपण पाहिले, हेच दोन प्रकारे लिहू शकतो की 8च्या वर्गाचे घनमूळ आणि 8च्या घनमुळाचा वर्ग. पहा हेच आहे संख्येचा घातांक n रूपातील परिमेय संख्या असेल तर ते अशा पद्धतीने दोन पद्धतीने लिहिता येते. बघा म्हणजेच बेसिकली आपण काय लिहिणार आहोत तर mnचा घातांक असेल तर mचा घातांक कंसाचा 1/nचा म्हणजे च्या किंवा पुन्हा हे m/n असेल तर हे आपण कसं लिहिणार 1/n कंसाचा mवा घातांक म्हणजेच च्या mव्या घातांकाचे च्या mव्या घातांकाचे nवे मूळ किंवा च्या nव्या मुळाचा mवा घातांक. ठीक आहे, बघा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा भाग ही प्रोसेस कशी आहे हे मी तुम्हाला सांगितलं, पण यांवरून आपण कन्क्लुजन काय काढलं, निष्कर्ष असा निघाला की चा m/n हा घातांक असेल
तर त्याचे दोन प्रकार पडणार आहेत. काय तर ते दोन पद्धतीने लिहू शकतो. एचा एमवा घातांक कंसाचा 1/n म्हणजेच काय तर एच्या एमव्या घातांकाचे एनवे मूळ. आणि इथे बघा कसं लिहितोय, हा 1 आत लिहितोय आणि एम बाहेर लिहितोय. एचा 1 एनवा घातांक आणि कंसाचा एमवा घातांक म्हणजेच काय एच्या एनव्या मुळाचा एमवा घातांक. ठीक आहे, हेच आपण दोन पद्धतीने लिहू शकतो. इतक्या वेळ मी तुम्हाला जे काही सांगितलं ते मी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलं होतं, प्रोसेस सांगितली होती की कशा पद्धतीने हे येऊ शकतं. हे दोन तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. आता घातांकाच्या नियमानुसार हे दोन नियम देखील तुम्ही लक्षात ठेवणार आहात. हे दोन नियम व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. आपण सराव संच इथे 3.2 मधील प्रश्न पहिला सोडवणार आहोत. त्याआधी व्हिडिओ पॉज करा आणि हे दोन नियम व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. हा सगळा भाग एक्सप्लेनेशनचा होता, हा भाग नेसेसरी नाही आहे, फक्त हे दोन नियम आपल्याला लागणार आहेत. पहा, आपण जे पाहिले की एचा m/n हा घातांक असेल तर याचे आपण दोन प्रकारे वर्गीकरण करू शकतो किंवा सामान्यपणे या संख्येचे दोन अर्थ आपण लिहू शकतो. ते कसे तर एचा एमवा आणि एनवे मूळ, आणि इथे आपण लिहू शकतो की एच्या एनव्या मुळाचा एमवा घातांक. ठीक आहे, एच्या एमव्या घाताचे एनवे मूळ आणि एच्या एनव्या मुळाचा एमवा घातांक. आता इथे सराव संच 3.2 आपल्याला दिला आहे पान नंबर 16 प्रश्न क्रमांक 1 आहे सारणी पूर्ण करा. मी सारणी फळ्यावर लिहिली आहे. इथे आपल्याला काही संख्या दिल्या आहेत, त्याचे वर्गीकरण आपल्याला करायचे आहे की कितव्या मुळाचा कितवा घात आणि कितव्या घाताचे कितवे मूळ. वरती जसं मी लिहिलं आहे त्या पद्धतीने एक संख्या दिली आहे, त्याच्या अशा दोन गटांमध्ये आपल्याला विभाजन करायचं आहे. बघा, पहिली संख्या आहे 225चा आपण काय लिहिणार, कसं लिहिणार पहा, कितवा मुळाचा कितवा घात. ठीक आहे, मग आता यामध्ये असणारे मूळ कोणते असेल तर ठीक आहे 2 आणि घात इथे असणार आहे 3. बघा, आपण आधी लिहूया 225च्या वर्गमुळाचा घन. बघा, 225च्या वर्गमुळाचा घन. ठीक आहे, हे काय आहे मूळ आहे आणि जे वरती असणार आहे तो घातांक असणार आहे. 225च्या वर्गमुळाचा घन. आता काय लिहायचं आहे की कितव्या घाताचे कितवे मूळ, हेच फक्त आपण उलटे लिहिणार आहोत 225च्या. आता इथे घात किती आहे तिसरा. ठीक आहे, 225च्या तिसऱ्या किंवा आपण लिहूया घनाचे, तिसरा म्हणजेच घनाचे वर्गमूळ. मूळ कितवे आहे दुसरे आहे म्हणजेच काय तर वर्गमूळ. पुढे पहा 45 आहे, 4 आणि 5 आहे. आता जे 5 आहेत ते काय असणार आहेत तर 5 हे मूळ आहे आणि 4 हा घातांक आहे. आपल्याला कितव्या मुळाचा कितवा घात लिहायचा आहे 45च्या मूळ कितवे तर 5वे. मी शॉर्टमध्ये लिहिते, तुम्ही व्यवस्थित लिहा वहीमध्ये. 45च्या 5व्या मुळाचा चौथा घात. ठीक आहे, इथे कितव्या मुळाचा कितवा घात आपण लिहिणार आहोत. इथे काय लिहिणार तर कितव्या घाताचे कितवे मूळ. आता 45च्या चौथ्या घाताचे कितवे मूळ आहे तर 5वे मूळ आहे. ठीक आहे, 45च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ. पुढे बघा 81 आहे, जिथे मूळ आहे ते 7 असणार आहे आणि घात किती असणार आहे तर 6 असणार आहे. मग इथे लिहूया 81च्या इथे काय लिहायचं आहे कितव्या मुळाचा कितवा घात, 7व्या मुळाचा 6वा घात. ठीक आहे, 7व्या मुळाचा 6
6वा घात. इथे बरोबर याच्या उलट आपण लिहिणार आहोत 81च्या 6व्या घाताचे 7वे मूळ. इथे जे काही आपण लिहिणार आहोत त्याच्या टोटली अपोजिट कितव्या घाताचे कितवे मूळ लिहिणार आहोत. 81च्या 6व्या घाताचे 7वे मूळ. आणि इथे काय लिहिलं तर 81च्या 7व्या मुळाचा 6वा घात. पुढे बघा आहे 100 आणि इथे दिला आहे 4/10. आता 10 जे आहे ते मूळ आहे आणि 4 आहे तो घात आहे, म्हणून आधी लिहूया 100चा. पुढे काय लिहिणार आहात तर मूळ कितवे 10व्या मुळाचा कितवा घात आहे तर 4था. बघा कितव्या मुळाचा कितव्या घातमध्ये आपण काय लिहिणार आहोत तर 100चा 10व्या मुळाचा 4था घात. पुढे बघा इथे कितव्या घाताचे कितवे मूळ, बरोबर याच्या अपोजिट आपण लिहिणार आहोत 100चा काय आधी घात लिहिणार आहोत 4थ्या घाताचे 10वे मूळ. बघा तुमच्या लक्षात येत आहे का, खूप सोपं आहे. 21 आता इथे मूळ 7 आहे आणि घात 3 आहे. आधी आपण कितव्या मुळाचा कितवा घात लिहूया. इथे पाया 21 आहे म्हणून 21चा 7व्या मुळाचा 3रा घात. इथे बघा इथे देखील असंच लिहिणार आहे, याच्या अपोजिट असणार आहे कितव्या घाताचे कितवे मूळ. घात किती आहे 3 आहे, 3ऱ्या घाताचे मूळ किती आहे 7 आहे, म्हणून 21च्या 3ऱ्या घाताचे 7वे मूळ. ठीक आहे, हा आहे प्रश्न क्रमांक 1. खूप सोपा भाग आहे. 255 आहे. इथे फक्त लक्षात घ्या जी संख्या अंशस्थानी असणार आहे तो घात असणार आहे आणि जी संख्या छेदस्थानी असणार आहे ती संख्या आहे मूळ असणार आहे, म्हणून 225च्या वर्गमूळाचा घन असे आपण म्हणालो आणि इथे 225च्या घनाचे वर्गमूळ असे आपण म्हणत आहे. इथे 45 आहे, मूळ 5 असणार आहे आणि घातांक हा 4 असणार आहे, म्हणून 45च्या 5व्या मुळाचा 4था घात असे आपण म्हणतो आहे. आणि कितव्या घाताचे कितवे मूळ तर 45च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ. पुढे बघा 3रा प्रश्न. 81 हा पाया आहे, 7 हे मूळ आहे आणि 6 हा घातांक आहे. मग ते आपण कसं लिहिणार तर कितव्या मुळाचा कितवा घात आधी आपण लिहिणार आहे. 81च्या 7व्या मुळाचा 6वा घात आणि कितव्या घाताचे कितवे मूळ तर 81च्या 6व्या घाताचे 7वे मूळ. पुढे बघा 100 आहे, 100 हा पाया आहे, 10 हे मूळ आहे आणि 4 हा घातांक आहे. 100चा 10व्या मुळाचा 10 मूळ आहे 4था घात आणि इथे काय म्हणणार 100च्या 4थ्या घाताचे 10वे मूळ. पुढे बघा शेवटचे उदाहरण आहे. 21चा 3 हा घात आहे आणि 7 हे मूळ आहे. 21चा 7व्या मुळाचा 3रा घात आणि इथे काय लिहिणार 21च्या 3ऱ्या घाताचे 7वे मूळ. तुम्ही कितव्या मुळाचा कितवा घात लिहिणार आहात त्याच्याच बरोबर विरुद्ध कितव्या घाताचे कितवे मूळ मध्ये लिहिणार आहात. अतिशय सोपा भाग आहे. व्हिडिओ पॉज करा, सारणी व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. इथे तुम्ही अक्षर लिहिणार नाही, अंकी लिहिणार नाही आहात, अक्षरी लिहिणार आहात. पुढे पहा, सराव संचामधील दुसरा प्रश्न आपण सोडवणार आहे. परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. आपल्याला काय लिहायचे आहे तर जे दिलेली परिमेय संख्या आहे ती घातांक रूपात लिहायची आहे. ठीक आहे, आधी आपण घातांक रूपात दिलेली संख्या परिमेय रूपात लिहित होतो. बघा पहिले उदाहरण आहे 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. 5व्या
घाताचे वर्गमूळ. बघा इथे पाया काय असणार आहे तर 121 असणार आहे. तो आधी लिहून घेऊया. 121च्या 5व्या घाताचे म्हणजे घात किती असणार आहे तर 5 असणार आहे. आणि काय सांगितलं आहे वर्गमूळ म्हणजेच मूळ म्हणजे 2 असणार आहे. बघा अशा पद्धतीने आपण परिमेय संख्या घातांक रूपात लिहिली आहे 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. दुसरी संख्या लिहूया. 264 च्या वर्गाचे 5वे मूळ. बघा इथे 264 हा पाया असणार आहे. तो आधी लिहून घेऊया. आता काय सांगितले आहे वर्गाचे 5वे मूळ म्हणजे मूळ 5 असणार आहे आणि घात 2 असणार आहे. ठीक आहे. ह्याच्या बरोबर अपोजिट असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3. 324च्या 4थ्या मुळाचा घन. 324च्या 4थ्या मुळाचा घन. आता इथे पाया काय असणार आहे तर पाया असेल 324. ते लिहून घेऊया. 4थ्या मुळाचा घन. घन म्हणजे 3 असणार आहे आणि 4थे मूळ असणार आहे. मग मूळ 4 लिहूया आणि घन 3 लिहूया. म्हणजे काय तर 334च्या 4थ्या मुळाचा घन आपण अशा पद्धतीने लिहिला. पुढे या उदाहरण संग्रहामधील शेवटचे उदाहरण आपण पाहणार आहे. 3च्या घनमुळाचा घन. 3च्या इथे सगळीकडे 3 3 येईल. घनमुळाचा कारण मूळ सुद्धा घन सांगितले आहे म्हणजेच 3 असणार आहे आणि घन हा 3 असतो. बघा इथे पाया काय असेल पाया 3 असेल, घन 3 असेल आणि मूळ देखील 3 असणार आहे. अशा पद्धतीने 3च्या घनमुळाचा घन अशा पद्धतीने लिहिले जाते. पहा 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. 121 हा पाया असेल, 5वा घात आणि वर्गमूळ म्हणून 5/2 आपण लिहिले. 264च्या वर्गाचे 5वे मूळ. 264 पाया असेल, वर्ग आहे आणि मूळ 5 आहे म्हणून 2/5 लिहिले. 324च्या 4थ्या मुळाचा घन. इथे मूळ 4 आहे आणि घातांक 3 आहे म्हणजे 324 हा पाया असणार आहे म्हणून इथे 4थे मूळ व घातांक 3. 3ऱ्या घनमुळाचा घन. तिसरे घनमूळ म्हणून पाया 3 असणार आहे, घनमूळ 3 आणि घातांक घन म्हणजेच पुन्हा 3 असणार आहे. 3 सगळीकडे 3 येणार आहे. ठीक आहे. पाया 3 येणार आहे, घनमूळ आणि घन किंवा घातांक या ठिकाणी देखील 3 येणार आहे. आज आपण सराव संच 3.2 पूर्ण सोडवला आहे. याआधी आपण सामान्यपणे एच्या m/n जर असेल तर कशा पद्धतीने त्याचे 2 प्रकार केले जातात हे पाहिले आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगितले. ते उदाहरण तुम्हाला तसं युजफुल नाही आहे, फक्त हे 2 समजण्यासाठी ते उदाहरण सांगितले आहे. तेव्हा हे 2ही लिहिण्याचे प्रकार तुम्ही लक्षात ठेवणार आहात आणि सराव संच 3.2 प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 2 पूर्ण सोडवून दिला आहे. ते 2ही प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवणार आहात. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घन व घनमूळ आणि घनमूळ कशा पद्धतीने काढले जाते हे पाहणार आहोत. थँक्यू.